द फन दे हॅड. फन म्हणजे मजा, म्हणजे या स्टोरीचं नाव आहे त्यांनी मजेत घालवला वेळ. आता कोण कोण आहेत बघू आपण. मार्जी इवन रोट अबाउट इट नॅट आय इन अ डायरी अँड द वॉज पेज हेडेड 17 May 2157. सी रोट टुडे टॉमी फॉन्ट अ रिअल बुक. म्हणजे ही जी एक मार्जी आहे त्या मार्जीने त्या पुस्तकामध्ये त्या डायरीमध्ये काहीतरी लिहिलं होतं. ऑन द पेज हेडेड 17 May 2157 सी रोड. 17 मे 2157 या दिवशी त्या डायरीमध्ये तिनं काहीतरी लिहिलेलं होतं. टुडे टॉमी फॉन्ड अ रिअल बुक. आणि तेच पुस्तक जे आहे ते टॉमीला आज मिळाले. फॉन्ड म्हणजे मिळाले, अ रिअल बुक म्हणजे एक प्रिंटेड पुस्तक म्हणजे छापील पुस्तक, ते त्याला मिळाले. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ओल्ड म्हणजे खूप जुने, आणि ते कसे होते, ते खूपच जुने पुस्तक होते. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that he was a time and all stories were printed on paper. ते खूप जुने पुस्तक होतं. मार्जीचे जे आजोबा होते ते आजोबा एकदा म्हणाले होते की ते जेव्हा लहान होते त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की एकेकाळी ह्या ज्या सर्व ज्या कथा आहेत, स्टोरीज म्हणजे कथा, ह्या ज्या कथा आहेत त्या कथा त्या कागदावर छापल्या जायच्या. आत्ताच्या काळात काय आहे, आपण पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करतो, गुगलवरून डाउनलोड करतो, किंवा सी डीमध्ये वगैरे आपण ते डाउनलोड करून ठेवतो, पी सीमध्ये डाउनलोड करून ठेवतो आणि ते नंतर आपण स्क्रीनवरती वाचतो. बट पूर्वीच्या काळी काय होतं, हे जे मार्जीचे ग्रँडफादर होते ते काय सांगत होते की ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की जेवढ्या काही स्टोऱ्या असतील, जेवढ्या काही कथा असतील त्या फक्त काय केल्या जायच्या, एका पुस्तकावरती त्या छापल्या जायच्या. They turned the pages which were yellow and crinkly, and he was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. क्रिंकली म्हणजे काय, थोडेसे असे चुरगळलेले, घड्या पडलेले. आता जुनी पुस्तकं म्हटल्यानंतर थोडीशी त्याचा कलर चेंज होतो, असे पेजेस वगैरे जरा टर्न झालेले असतात. त्यानंतर अवफुली म्हणजे अतिशय. आता इथं काय सांगितले बघा, ते पुस्तकं पेजेस जे आहेत ते टर्न करत करत गेल्यानंतर त्यांनी ती पिवळी पडलेली आणि चुरगळलेली म्हणजेच दुमडलेली, घड्या पडलेली जी पानं आहेत ती उलटली. आणि काय सांगू, म्हणजेच एरवी द रीड बुक स्टील इन्स्टेड मूविंग दे वे सपोज्ड ऑन अ स्क्रीन, यू नो. आणि तुम्हाला माहिती आहे आता जसं पडद्यावरती जसे हलत राहायला पाहिजे होते तशी ती पुस्तकं होती का, नव्हती. ती पुस्तकामध्ये पानं एकदम पिवळसर पडली होती, चुरगळलेली होती. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर ही ॲट द सी वर्ड्स ही हॅज वन रीड द फर्स्ट टाईम. आणि नंतर इथे काय म्हटले, ते जे पेजेस आहेत ते पलटत राहिले, ते नुसतं सहजता स्थिर राहिलेले शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटली. स्क्रीनवरती काय करतो आपण, थोड्या वेळाने आपण स्क्रीन टर्न केली की नेक्स्ट पेज आपण घेतो. जसं की फॉर एक्झाम्पल पी डी एफमध्ये पण आपण काय करतो, एक पेज वाचले की दुसरं पेज आपण टर्न करतो. तसंच तिथे काय केलं त्यांनी, ते ना अक्षरं हालत नव्हती ना ती पेज हालत नव्हते, फक्त ते एक शांतपणे त्या पानावरचं जे काय लिहिलेलं आहे ते वाचायला त्यांना मजा यायची. शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटायची. आणि त्यांनी पुन्हा मागचे पान उलटून पाहिले तर काय, त्यावर तेच होते शब्द जे त्यांनी आधी वाचले होते. पुढचं पान जे पाठीमागं त्या पानावरती लिहिलेलं होतं तेच पुढच्या पानावरती लिहिलेलं होतं, म्हणून ते त्यांनी परत वाचलं. गी म्हणजे तिथं काय म्हटले बा, शी शेड टॉमी व्हॉट अ वेस्ट. शी म्हणजे काय, असा एक तोंडातून असा रे, असा एक वेगळा असा उद्गारार्थीवाचक शब्द काढला तोंडातून. आणि व्हॉट अ वेस्ट, वेस्ट म्हणजे वाया घालवणे. टॉमी म्हणाला, हे काय वाया घालवण्याची पद्धत आहे. बहुतेक वेन यू आर थ्रो विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे, आय गेस. गेस म्हणजे एक मनामध्ये आपण म्हणतो की हां ठीक आहे मी गेस करतो, किंवा आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी ओळखायला सांगितलं असेल तर म्हणतो आपण एनी गेस, तुम्ही ओळखा पाहू, अशा पद्धतीने. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोअर, आय वुडंट थ्रो इट अवे. आता इथं काय म्हटलंय बघा, सुरुवातीलाच म्हटलंय शी, कारण ते आवडलेलं नाही आहे त्याला. पानं पिवळसर पडलेली, चुरगळलेली पानं, पाठीमागच्याच पानावरती जे होतं तेच पुढच्या पानावरती कंटिन्यू लिहिलेलं आहे, म्हणून त्याच्या तोंडातून एक आवाज आला की शी, काय हे, आणि हे किती वाया घालवलेलं आहे, किती याची नासाडी केली आहे.
बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकूनच देत असावेत. थ्रो म्हणजे फेकून देणे. असं त्याला वाटले की एकदा वाचून झाले की ते फेकूनच देत असावेत, असं मला वाटलं. आणि आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील. मिलियन्स म्हणजे लाखो. टेलिव्हिजन स्क्रीन म्हणजे जो आपला टेलिव्हिजन पडदा आहे त्याच्यावरती लाखो पुस्तकं असतील आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात मावू शकतील, पण मी काही ते फेकून देणार नाही. म्हणजे त्याचं मत काय झालं की पूर्वीच्या काळी जसं पुस्तकांवरती लिहिलं जात होतं, आता इथं वरती म्हटलेलं आहे पिवळे पडलेले पानं, चुरगळलेली पानं ते काही दिवसांनी फाटून जातात आणि नष्ट होऊन जातात, मग ते फेकून द्यावी लागतात. पण आता तसं आहे का? नाही आहे. आताच्या सध्याच्या ह्या 21व्या युगामध्ये काय झालेलं आहे, टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती मी मगाशीच म्हटलं PDF च्या माध्यमातून वगैरे आपण खूप सारी पुस्तकं डाउनलोड करतो आणि ते मेमरीमध्ये साठवून ठेवतो. तर तो तसाच म्हणतोय की मी हे फेकून वगैरे देणार नाही आणि मी स्क्रीनवरती हे जपून ठेवेन. सेम विथ माईन सेड मार्जी. सी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ही वॉज 13. टेलिबुक्स म्हणजेच तेच मगाशी मी म्हटलं ते टेलिव्हिजनच्या पडद्यावर उपलब्ध असणारी पुस्तके जे की आपण साठवून ठेवतो. मग मार्जी म्हणाली येस, सेम विथ मी, येस, मी सुद्धा. सी वॉज 11 अँड हॅडंट ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. 11th म्हणजे 11. ती फक्त 11 वर्षाची होती आणि तिने टॉमी इतकी टेलिपुस्तके तर वाचली नव्हती, पण मी काही ते फेकून देणार नाही असं तो म्हटला होता. म्हणून तीही तेच म्हणते, मीही ते पुस्तकं जपून ठेवीन आणि मीही तुझ्यासारखंच करेन. नंतर सी सेड वेअर डीड यू फाइंड इट. आणि ती म्हणाली तुला हे कुठं सापडलं? इन माय हाऊस, माझ्या घरात. ही पॉइंटेड विदाऊट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे माळ्यावरची खोली. घरामध्ये एक छोटंसं वरती एक खोलीसारखा प्रकार असतो, त्याला माळा वगैरे आपण म्हणतो. तिथं बऱ्याचशाच वस्तू वगैरे ठेवलेल्या असतात. मग तो काय म्हणतो, येस, माझ्या घरात. त्याने न बघता नुसते खुणेने सांगितले की, कारण तो वाचण्यामध्ये एवढा गुंग होता आणि त्यानं त्या माळ्याकडे बोट दाखवून सांगितलं. व्हॉट्स इट अबाउट, कशाबद्दल आहे ते? स्कूल. आणि तो म्हणाला शाळेबद्दल. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल म्हणजे एक तिरस्कारपूर्ण, एक वेगळ्या तिरस्कारानं. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेट स्कूल. आणि ती काय म्हणते, बापरे, शाळेबद्दल? शाळेबद्दल काय लिहायचं? मला तर शाळेचा तिटकारा आहे, मला तर शाळेचा खूप राग येतो, कारण मला आवडत नाही आहे ते. नंतर बघा, मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जीला स्कूल बिलकुल आवडत नव्हती. बट नाव सी हेटेड इट मोर दॅन एवर. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्रॉफी अँड सी हॅड टू बीइंग वर्स अँड वर्स अंटिल हर मदर हॅड शेकन हर एट सॉरफुली अँड द सेंट फॉर द कंट्री इन्स्पेक्टर. आता इथं काय सांगितले बघा, मार्जीनं त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं. ती बोलली पण अगोदर की मला शाळा बिलकुल आवडत नाही आहे. आणि नंतर ती काय म्हणते, मार्जीला शाळा ही कधीच आवडत नसे, पण आता तर तिला शाळेचा आणखीनच तिटकारा वाटू लागला. तिटकारा, हेट. ती हेट करत होती शाळेला, म्हणजे तिला ते आवडत नव्हतं बिलकुल. मेकॅनिकल टीचर तिला एकोपाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होत्या. मेकॅनिकल टीचर म्हणजे एक यांत्रिक शिक्षक. ते काय करायचे, तिला जॉग्रॉफी म्हणजे भूगोल, भूगोलाच्या टेस्ट तिला लिहायला द्यायचे. ती अधिकाधिक वाईट कामगिरी करत होती आणि शेवटी तिला तिच्या आईने वैतागून, म्हणजेच आई, शॅकेन म्हणजे एक वैतागणे, रागाच्या भरामध्ये तिच्या आईनं काय केलं, तिला वैतागून डोक्याला हात लावला आणि तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. कारण तिला शाळा आवडत नव्हती, तिला शाळेमध्ये जे काय चाललं आहे ते आवडत नव्हतं. हे जे सगळं ऐकून रोजच्या रोज तेच म्हणून तिची आई चिडली, वैतागली आणि तिला काय केलं, काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. पुढे बघा, ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आता इथे काय म्हटले बघा, अ राऊंड लिटल मॅन, एक गोल चेहऱ्याचा, रेड फेस, लाल चेहरा असलेला, एक गोल, अँड होल बॉक्स टूल्स डाईल्स अँड वायर्स. म्हणजे तिथं काय म्हटले बघा, एक लालसर चेहऱ्याचा, तो एक गोल मटोल असलेला बुटका माणूस होता. बुटका म्हणजे एकदम कमी हाईटचा, कमी उंचीचा. आणि त्याच्याकडे काय होतं तर डाईल्स आणि वायर्सनी. डाईल म्हणजे काय, एक गोल तबकडीचा आकार असतो. जसं की आपण फॉर एक्झाम्पल घड्याळ वगैरे असते की नाही, घड्याळाच्या सेफ्टीसाठी वरून एक डाईल बसवलेली असते. त्या डाईल्स आणि वायर्स
ह्याची एक काय होती त्याच्याकडे, एक होल बॉक्स होता, म्हणजेच एक पूर्ण पेटी होती त्याच्याकडे. लाल चेहऱ्याचा एक गोलमटोल असा माणूस, राऊंड म्हणजे गोल, त्याचा लाल चेहरा होता आणि तो बुटका होता, पण त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सनी भरलेली एक पेटी होती. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव्ह हर ॲन ॲपल अँड देन टूक द टीचर अ पार्ट. आता इथे काय सांगितले बघा, मार्जीकडे पाहून तो बारीक हसला आणि त्याने तिला काय दिले, एक सफरचंद दिले. मार्जी हॅड हॅपन ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन, बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर अँड ऑर. आता इथे परत काय सांगितलं, मग टीचरचे तुकडे वेगळे वेगळे केले. टीचर अ पार्ट म्हणजे टीचरचे तुकडे वेगळे वेगळे केले. एक ॲपल तिला दिलं आणि एक टीचरचे तुकडे वेगळे वेगळे केले. मार्जीला वाटत होतं की त्याला आता पुन्हा कसे जोडायचे. ऑल राईट ॲज ऑफन हॉर अनसो. पुढे बघा, सो देअर इट वॉज अगेन लार्ज, ब्लॅक अँड अगली and with the big screen on which lessons were shown and the questions were asked. तिला एक मनामध्ये प्रश्न पडला, आता हे वेगळे तुकडे केलेले आता हे बरं कसे जोडायचे, हे तिला माहीत नव्हतं. दॅट वॉजंट सो बॅड, आणि हे तिला थोडंसं असं चुकीचं वाटलं. द पार्ट माझी हेजेड मोस्ट ऑफ द स्लॉट अँड द वेअर्स ही हॅड अ पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. स्लॉट म्हणजे काय, एक विशिष्ट अनुरूप असलेली जागा, म्हणजे आपण कधी कधी म्हणतो हां माझ्याकडे स्लॉट त्याचा भरपूर आहे, अशा प्रकारे स्लॉट. अँड पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स, सी ऑलवेज हॅड टू राईट देम ऑन ई स्पॉन्ज कोड अँड मेड हर लर्न वेन सी वॉज 6 years ओल्ड अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड इन मार्क्स इन नो टाईम. आता इथं काय सांगितलं, मार्जीला वाटत होते की त्याला पुन्हा कसे जोडायचे हे त्याला ठाऊक नसेल, म्हणून तिनं काय केलं, हेही मात्र बरोबर होतं. 1 तास होऊन गेल्यानंतर तो तयारी झाला. त्याच्यानंतर काय सांगितले बघा, मोठा आणि काळा असा कुरूप मोठ्या पडद्यावर सर्व धडे दाखवले जात होते असे प्रश्न विचारते. एक अवघड होतं, पण मार्जीला सर्वाधिक त्याची नावड होती. होमवर्क आणि टेस्ट पेपर हे तिला बिलकुल आवडत नव्हते. मग मार्जीला त्याची नावड होती तेच गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत. अशा ह्या विभागाची ती 6 वर्षाची असल्यापासून, म्हणजे 6 years ओल्ड, ती 6 वर्षाची असल्यापासून त्यांनी तिला पंचकोड म्हणजे सांकेतिक लिपी शिकायला लावत होते. खुणांच्या माध्यमातून शिक्षण देणे आणि त्याच लिपीमध्ये तिला उत्तरे लिहावी लागत असत. आणि मग क्षणार्धामध्ये काय होत होतं, मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. मग त्या क्षणामध्ये मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत असत. हे तिला बिलकुल आवडत नव्हतं. द इन्स्पेक्टर हॅज स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड द पॅटेड मार्जीज हेड अँड ही सेड टू हर मदर, इट्स नॉट अ लिटल गर्ल फॉर मिस्टर जॉन्स. आय थिंक टू जॉग्राफी सेक्टर वॉज गेटेड ए लिटल टू क्विक अँड दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. I have solved it up an average 10 years level. Actually, the overall pattern of on her face progress in quite satisfactory and he patted Margie's head again. आता इथं काय झाले बघा, त्या इन्स्पेक्टरकडे घेऊन गेल्यानंतर तिनं सांगितलं जे जे काय आहे ते. त्यांनी तिला एक ॲपल हातामध्ये देऊन ते तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. तिनं सांगितलं की कशा प्रकारे त्यांना टीच केलं जात होतं, तिला का शाळेविषयी नावड होती. आता इथं इन्स्पेक्टर काय म्हणाले बघा. काम पूर्ण झाल्यानंतर इन्स्पेक्टरनं काय केलं तर तिच्याकडे हसून मार्जीच्या डोक्यावरती थोपटलं. पॅटेड म्हणजेच तिच्या डोक्यावरती थोडंसं असं थोपटलं. ही सेड टू हर मदर, आणि ते काय म्हणाले, मिसेस जोन्स यात छोटीची काही चूक नाही आहे. फॉल्ट म्हणजे चूक. तिच्या आईचं नाव मिसेस जोन्स होतं. ते त्यांना म्हणाले की याच्यामध्ये या मुलीची तर काहीच चूक नाही आहे. मला वाटतं आय थिंक द जॉग्राफी सेक्टर्स वॉज गेटेड अ लिटल टू क्विक. मला काय वाटतं, ते काय म्हणाले इन्स्पेक्टर पुढे बघा, मला वाटतं भूगोलाचा विषय खूप जलदपणे पुढे जात होता. कधी कधी अशा गोष्टी होतात, एकामागे एक पिरियड्स होत गेली की एकामागे एक क्लासिका होत गेले की तो भूगोल विषय पुढे जातो. मी आता त्याचा वेग मंदावून सरासरी 10 वर्षाच्या पातळीवरती आणला आहे. मी थोडंसं पाठीमागं येतो. आणि ते काय म्हणाले बघा, तिच्या प्रगतीचा सर्वकष आलेख हाच एक समाधानकारक आहे. म्हणजे तिची प्रोग्रेस जी आहे ती कशी आहे हे ह्या आलेखावरून आपल्याला स्पष्ट दिसेल. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन, आणि नंतर त्यांनी तिच्या डोक्यावरती हात थोपटला. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड म्हणजे काय, थोडीशी ती निराश झाली, नाराज झाली. ही हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर अँड दे हॅड वन्स टेकन टॉमिश टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज अ हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली.
आता नंतर काय सांगितलं बघा, मार्जीची ते निराशा झाली. तिला वाटत होती की टीचरने पूर्णपणे तिला काढूनच टाकतील. एकदा त्यांच्या जवळजवळ महिनाभर टॉमीच्या टीचरला काढून नेले होते, कारण त्यांचा इतिहासाचा विभाग हा पूर्णपणे पुसला गेला होता, ब्लँक्ड अँड कम्प्लिटली. सो शी सेड टू टॉमी, वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल. त्यामुळे तिने टॉमीला विचारले, कुणी शाळेबद्दल का लिहील. टॉमी लुक्ड ॲट हर व्हेरी सुपेरियर आईज, बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. This is old kind of school they had hundreds and hundreds of years ago. He added, lofility pronouncing the word carefully, and centuries ago. Lofility म्हणजे काय, चढेलपणाने. एखादा विषय असेल किंवा एखादा शब्द असेल तर तो अधिक चढवून सांगणे, मोठ्या आवाजामध्ये बोलणे. आता नंतर काय सांगितलं बा, टॉमीने तिच्याकडे एक वेगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं, डोळे मिचकावून, सुपेरियर आईज, मिसास खोलपणे. थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये बघितलं, बिकॉज इट्स अ नाईन इज कॉल्ड स्टुपिड. आणि तो काय म्हणाला, अगं वेडे, स्टुपिड म्हणजे वेडे. एक असं हसण्याच्या भरामध्ये किंवा कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये, प्रेमाच्या ह्याच्यामध्ये तो काय म्हणाला, अगं वेडे, ती काही आपल्यासारखी शाळा नाही. ही शेकडो वर्षापूर्वीची जुनी शाळा आहे. हंड्रेड्स अँड हंड्रेड्स इयर्स ॲगो, म्हणजेच खूप जुनी असलेली शेकडो वर्षापूर्वीची जी ही शाळा आहे. तो गर्विष्ठपणे प्रत्येक शब्द सावकाशपणे उच्चारत पुढे म्हणाला, अनेक शतकापूर्वीची खूप सारी शतकं होऊन गेली. जसं की आपण आता म्हणतो 21वे शतक चालू आहे, तसंच पाठीमागं जेवढी शतकं होऊन गेली त्या शतकांमधली ही शाळा आहे. मार्जी वॉज हर्ट वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड टू स्कूल ऑल दॅट टाईम ॲगो. सी रीड द बुक अँड इज शोल्डर फॉर अ वाईल. सी सेड, एनीवन दे हॅड अ टीचर. नंतर तिला परत थोडंसं वाईट वाटलं. ती काय म्हणाली बघा, आता मला काय ठाऊक अनेक वर्षापूर्वी कशी होती शाळा. त्याच्या पाठीमागून तिने थोडा वेळ पुस्तक वाचले आणि ती काय म्हणाली, देन सेड एनीवन देन हॅड अ टीचर. तसंही त्यांना तेव्हा शिक्षकच असायचे असं ती म्हणाली. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. अर्थातच त्यांना शिक्षक होते, पण नेहमीसारखे शिक्षक नाही. तो एक माणूस असे. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन टू बी अ टीचर. माणूस, आणि माणूस कसा काय शिक्षक असू शकेल. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अबाउट, गेव देम होमवर्क अँड अस्क्ड देम क्वेश्चन्स. तो फक्त मुलामुलींना गोष्टी सांगत असे आणि त्यांना काय देत असे, होमवर्क देत असे आणि त्यांना प्रश्न विचारत असे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. पण माणूस तर एवढा हुशार नसतो. शुअर ही इज, माय फादर नोज ॲज मच माय ॲज अ टीचर. आणि तो काय म्हणाला बघा, बरोबर आहे तुझं. माझ्या जे टीचरला माहीत आहे ते जवळपास सगळंच माझ्या बाबांनाही माहीत आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेटजा. बेटजा म्हणजे काय, नक्कीच, खात्रीने. तर इथं काय म्हणतोय तो, त्यांना जवळजवळ तेवढं ज्ञान आहे याची मला खात्री आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड अ डिस्प्यूट दॅट अँड सी सेड, आय वुडंट हॅव अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. नंतर ती काय म्हणाली, याच्यावर वाद घालायची मार्जीची तयारी नव्हती, कारण जो विषय तिला थोडासा एक वेगळ्या पद्धतीने वाटत होता. तर ती काय म्हणाली, पण कुणा परक्या माणसाने माझ्या घरात येऊन शिकवलेलं मला नाही आवडणार. तिथं म्हटलंय, माय हाऊस टू टीच मी, माझ्या घरामध्ये येऊन कुठल्या तरी वेगळ्या माणसानं, परक्या माणसानं मला शिकवलेलं आवडणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. स्क्रीम्ड म्हणजे टॉमी एक वेगळ्या किंचाळलेल्या स्वरामध्ये तो हसू लागला. यू डोंट नो मच मार्जी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल काइंड्स ऑफ वेंट देअर. टॉमी जोरात हसून म्हणाला, तुला काहीच माहीत नाही मार्जी. ते शिक्षकही घरात राहत नसतात. त्यांना एक खास इमारत असते आणि त्याच ठिकाणी सगळी मुले जात असतात. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत. शुअर इफ दे वेअर द सेम एज. हो, एकाच वयाची मुलं असतील तर. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट टू फिट द माइंड अँड ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंट. पण ती काय म्हणते, पण माझी आई तर म्हणते की माझ्या मुलाला किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक टीचरने स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे. प्रत्येक टीचरनं काय केलं पाहिजे तर जुळवून घेतलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे.
आणि प्रत्येक मुलाला एक वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, कारण सर्वच मुलं सारखी नसतात. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देम, अँड इफ यू डोंट लाईक इट इफ यू डोंट हॅव रीड द बुक. मला आवडलं नाही असं मी म्हटलं नाही, तेच तर तेव्हा करीत नव्हते. तुला आवडलं नसेल तर ते पुस्तक वाचलं तरी चालेल. तर तो काय म्हणतो, हां ठीक आहे, आवडलं नसेल तर ते पुस्तक वाचलं तरी चालेल. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मला आवडलं नाही असं मी म्हटलंच नाही. मार्जी सेड क्विकली. मार्जी लगेच बोलली. अँड सी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. आणि ती काय म्हणाली, मार्जी लगेच म्हणाली, तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायला इच्छा होती, जे की त्या टॉमीनं तिला सांगितले होती. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीस मदर कॉल्ड मार्जी स्कूल. मार्जीने वळून पाहिलं तर त्यावेळेस त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतमध्येच मार्जीला तिच्या आईने हाक मारली, मार्जी, शाळेची वेळ झाली. मार्जी लुक्ड अप. नॉट एट मम्मा. मार्जीनं मागे वळून पाहिलं आणि ती काय म्हणाली, अजून नाही मम्मा. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सेम नाव, सेड मिसेस जोन्स, अँड इट्स प्रॉबेबली टाईम फॉर टॉमी. अँड मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सेम मोअर विथ यू आफ्टर स्कूल. आणि नंतर काय झालं, होय, मिसेस जोन्स म्हणाले, आणि बहुतेक टॉमीची देखील वेळ झाली असावी. शाळा सुटल्यानंतर काय कर, मी अजून थोडं पुस्तक वाचू तुझ्यासोबत. असं कोण म्हणाली, मार्जी टॉमीला बोलली. मे बी ही सेड अँड नॉनसेंटली. विशेष एक आस्था न दाखवता एक वेगळ्या स्वरामध्ये. ही वॉकड अवे व्हिसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक बिनीथ हिज आर्म. व्हिसलिंग म्हणजे सिटी, एक तोंडानं शीळ वाजवणे, एक शिट्टी वाजवणे. तोंडानं शीळ वाजवणे, शिट्टी वाजवणे. तो काय म्हणाला, बघू. एक वेगळ्या आवाजामध्ये म्हणाला. एक धुळकटलेलं म्हणजे त्याच्यावरती डस्ट पडलेलं, धूळ पडलेलं एक जुनं ते पुस्तक होतं. ते त्यानं काय केलं, हातामध्ये उचलून घेतलं आणि आपल्या हाताच्या काकेमध्ये घेऊन तो काय केला, तो तोंडाने शिट्टी वाजवत तिथून निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज अँड वेटिंग फॉर हर. इट वॉज ऑलवेज ऑट अँड सेम टाईम एव्हरी डे except Saturday and Sunday, because her mother said little girl learned better if they learned at regular hours. आता इथे बघा नंतर काय सांगितलं. मार्जी तिच्या क्लासरूममध्ये गेली. ती खोली तिला झोपण्याच्या खोलीला लागूनच होती आणि मेकॅनिकल टीचर त्यांचा एक क्लास चालू होता. अ वेटिंग फॉर हर, ती तिची वाटच पाहत होते. तो दररोज त्याच वेळेत चालू होत असे, शनिवार आणि रविवार सोडून, सॅटर्डे अँड संडे सोडून. कारण लहान मुलींनी नियमित वेळेत अभ्यास केला तर तो चांगला होतो. द लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे अँड लर्न रेग्युलर हार्स. वेळेमध्ये लहान मुलींनी अभ्यास केला तर ते अतिशय चांगलं असतं आणि त्याचा प्रभाव पण चांगला पडतो, असं तिची आई तिला म्हणायची. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड. लिट अप म्हणजे एक प्रकाशमय, प्रकाशित झालेली. टुडेज अरिथमेटिक लेसन इज ॲडिशन इन प्रॉपर फ्रॅक्शन. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क अँड द प्रॉपर स्लॉट. त्या ठिकाणी काय झालं, पडदा उजळला होता आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं. ते पूर्णपणे क्लीन करून त्याच्यावरती लिहिलेलं होतं. आजचा जो मॅथ्सचा जो धडा आहे, गणिताचा जो धडा आहे, अरिथमेटिक म्हणजे अंकगणित धडा आहे, अपूर्णांकाच्या बेरजेवर आधारित आहे. प्रॉपर फ्रॅक्शन ॲडिशन म्हणजेच अपूर्णांकाच्या बेरजेवरती आधारित आहे. कृपया कालचा गृहपाठ योग्य खोबणीत आणि काचेत सरकवा. म्हणजे जो काय होमवर्क आहे तो पूर्णपणे त्या स्क्रीनच्या आतमध्ये सरकवा. मार्जी डीड सो विथ सी हाय. मार्जीने एक उसासा टाकला. उसासा म्हणजे एक मोकळा एक सुटकेचा निश्वास टाकला. सी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वन्स. ग्रँडफादर्स ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग शाउटिंग इन द स्कूल ॲड. आता इथं काय सांगितले बघा. तिने एक मोठा उसासा टाकला. तिच्या आजोबांचे आजोबा जेव्हा लहान होते, ते मगाशीच वरती आपण सांगितलं होतं, ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती विचार करू लागली. आजूबाजूच्या परिसरातील सर्व जी लहान मुले असतात, एकत्र खेळायला येतात, हसतात, बागडतात, हे तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलं. मोठमोठ्या क्लासरूम्समध्ये किंवा बाहेर पटांगणामध्ये खेळत असतात, वर्गात एकत्र बसत असतात. दिवस संपल्यानंतर ते सगळे पुढे. The school at sitting together in the school room, going home together at the end of the day. म्हणजे सर्वजण एकत्र खेळत असत, हसत असत, घरी सर्वजण एकत्र जात असत. त्यामुळे काय होत होतं, अँड द अनादर विथ होमवर्क अँड टॉक अबाउट इट.
म्हणजेच ते एकत्र बसून त्यांचा जो होमवर्क आहे ते होमवर्क करत असत, एकमेकांच्या शंकांचं निरसन करत असत. अँड द टीचर्स वेअर पीपल, आणि त्यावेळचे शिक्षक ही माणसेच होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. म्हणजेच आता इथं काय सांगितलं, आपण जेव्हा 1/2 आणि 1/4च्या अपूर्णांकाची बेरीज करतो तेव्हा द ॲड फ्रॅक्शन, द फ्लॅशिंग, त्या स्क्रीनवरती जेव्हा ते फ्लॅश झालं 1/2 आणि 1/4, हे कोण दाखवत होतं तर त्या स्क्रीनवरती मेकॅनिकल टीचर दाखवत होत्या, कारण त्यावेळेस अंकगणिताचा तास चालू होता. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ वीज किड्स मस्ट हॅव लव्ड इट इज ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. ते पुढे चालू होतं, बट मार्जीच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार घोळत होता. पूर्वीच्या काळी मुलांना हे सर्व किती अवघड असेल याची मार्जी विचार करू लागली. त्यांनी मजेत घालवलेल्या वेळाबद्दल ती विचार करू लागली. एसे एसिमी यांनी हा लेसन लिहिलेला आहे. आय होप तुम्हाला छानपैकी समजला असेल मार्जी आणि टॉमीची स्टोरी कशाबद्दल होती. चला नंतर भेटू पुढच्या लेसनला. बाय एव्हरीवन.